असं म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला श्री महाकालेश्वर दर्शनाला बोलवत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही काही दर्शनाला जाऊ शकत नाही. आणि अगदी खरं हे याचा मला अनुभव आलेला आहे. आणि तो अनुभव जर तुम्हाला ऐकायचा असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आम्ही आलेलो आहोत उज्जैन महानगरीमध्ये आणि इथे श्री महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. तर इथली ना शांतता, व्यवस्था इतकी मस्त आहे ना, दर्शनात अजिबातच काही गडबड झाली नाही. आत कॅमेरा नेणं अलाउड नव्हतं, पण आतली जे भक्तिमय वातावरण आहे ना, ते मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. नक्की हा एक्सपिरियन्स प्रत्येकाने घ्यायलाच हवा. आता महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की काल भैरवनाथाचं सुद्धा दर्शन घ्यायचं असतं. तर तिथेच आम्ही दर्शनाला आलो. तिथे मात्र प्रचंड गर्दी होती आणि त्यानंतर दिवसभर सगळे मंदिरं आम्हाला फिरायचे होते. पहिलं सांदीपनी ऋषी आश्रमामध्ये गेलो, जिथे श्रीकृष्णांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर गडकालिका माताचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी मात्र रामघाटावर आम्हाला शिप्रा आरती करायचीच होती आणि त्याप्रमाणेच आमचं दिवसभराचं नियोजन होतं. ती आरतीही आम्हाला मिळाली आणि त्यानंतर हरसिद्धी माताची आरती, ती आरती सुद्धा आम्हाला मिळाली. तर असं काही आमचं दिवसभराचं इतकं छान नियोजन होतं आणि इथली आरती सुद्धा इतकी मस्त होती ना. आणि त्यानंतर संध्याकाळी आलो आम्ही महाकालेश्वरच्या कॉरिडॉरला आणि इथे सुद्धा आम्हाला शयन आरतीला जायचं होतं, पण गर्दी इतकी प्रचंड होती ना की तो आम्ही प्लॅन कॅन्सलच केला आणि हे कॉरिडॉर फिरलो. इथे फिरायला सुद्धा बराच उशीर लागला आणि खूप छान आहे सगळं काही. इथे कॅन्सल होता होता पूर्ण झालेली आमची ट्रिप ना अगदीच मस्त होती आणि महाकालेश्वराचे दर्शन तर अगदीच मस्त झाले आमचे. वन्स इन अ लाईफ टाईम असा एक्सपिरियन्स होता आमचा. चला, भेटूयात उद्याच्या व्हिडिओ.